एकदा यशस्वी झालं की खांद्यावरती हात टाकणारे आणि हातात हात देणारे हजारो भेटतात. पण जेव्हा आपण लढाई लढत असतो, म्हणजेच खेळाच्या अगोदर जेव्हा आपला स्ट्रगल सुरू असतो, तेव्हा आपल्या पाठीवरती विश्वासाने हात ठेवणारे फारच थोडे हात असतात आणि फारच थोडे लोक असतात. म्हणूनच जर आयुष्यात कधी यश मिळालं तर त्या लोकांना जपा, कारण तेच असतात तुमच्या यशाचे खरे भागीदार. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर आपण इंग्लिश वोकॅबलरीच्या ज्या टेस्ट घेत आहोत त्या टेस्टचं ॲनालिसिस करतोय. आणि पहिली टेस्ट मी तुम्हाला दिली होती आणि त्या टेस्टनंतर त्याचं ॲनालिसिस पण घेतलं होतं. आणि पहिल्या टेस्टचं ॲनालिसिस झाल्यानंतर लगेचच मी तुम्हाला दुसरी टेस्ट दिली होती. बेसिकली आपण ज्या टेस्ट घेत आहोत त्या सध्या वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती आहेत आणि वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये आपण एकूण 100 मार्क्सची टेस्ट घेणार आहोत. 100 प्रश्नांची तयारी आपण करून घेणार आहोत. तसं तर यापूर्वीही मी वोकॅबलरीमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशनचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. मात्र हे जे सेशन होत आहे ते स्पेसिफिकली टेस्ट रिलेटेड आहे. त्यामुळे तुम्ही जर टेस्ट सोडवली नसेल तर आधी तुम्ही टेस्ट सोडवा आणि त्याच्यानंतर तुमचा स्कोअर किती येतो हे तुम्ही चेक करू शकता. अदरवाईज तुम्ही एक गोष्ट करू शकता की आत्ता ज्या वेळेला लेक्चर सुरू आहे त्यावेळेला तुम्ही स्वतः तुमच्या प्रश्नांची उत्तरं तयार ठेवा, म्हणजे माझं उत्तर मिळण्यापूर्वी, अँड देन तुम्ही चेक करा की तुमची 25 पैकी किती बरोबर येतात. असे आपण 100 प्रश्न घेणार आहोत. ऑलरेडी पहिल्या 25 प्रश्नांचा जो भाग आहे तो मी अपलोड केलेला आहे. हा असेल दुसरा भाग, अँड देन आणखी 2 पार्ट जे आहेत ते मी अपलोड करेन. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. हा सेकंड पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण वोकॅबलरीचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. मग जर आपण पहिला प्रश्न पाहिला आजच्या लेक्चरमधला, तो प्रश्न आहे चूज द करेक्ट मिनिंग ऑफ स्टॉईक. तुम्हाला विचारलंय स्टॉईकचं करेक्ट मिनिंग काय आहे ते सांगा. स्टॉईक हा एक वर्ड आहे आणि याचं करेक्ट मिनिंग काय आहे. ऑप्शन काय आहेत? अ पर्सन हू बिलीव्ज इन टॉकिंग मच. दुसरा ऑप्शन आहे अ पर्सन हू इज indifferent टू पेअर और प्लेजर. अ पर्सन हू इज indifferent टू पेन और प्लेजर. अ पर्सन हू ऑलवेज स्टेज बिहाइंड. आणि चौथा ऑप्शन आहे अ पर्सन हू बिलीव्ज इन सेन्शियस प्लेजर्स. तर आता इथे तुम्हाला स्टॉईकचं मिनिंग विचारलं. तर स्टॉईक म्हणजे काय असतं, तर अर्थात जी व्यक्ती, आपण एक मराठीमध्ये शब्द शिकतो तितिक्षू म्हणून, तर हा एक शब्द आहे स्टॉईकसाठी, लक्षात ठेवा. याचा जर अर्थ आपण पाहिला तर जो असतो स्थितप्रज्ञ, किंवा ज्याला तुम्ही म्हणू शकता जो सोशिक आहे, जो सोशिक आहे, स्थितप्रज्ञ आहे किंवा सोशिक आहे, म्हणजे त्याच्यावरती ना चांगल्याचा काही परिणाम होतो ना वाईटाचा काही परिणाम होतो. म्हणजे त्याला पेन जरी दिलं, म्हणजे त्रास जरी असेल तरी त्याच्यावरती जास्त परिणाम होत नाही, आणि आनंद जरी असेल तरी त्याच्यावरती त्याचा जास्त परिणाम होत नाही. त्याला तुम्ही काय म्हणाल? स्टॉईक असं म्हणाल. म्हणजेच थोडक्यात वैराग्य हा ॲक्युरेट शब्द याच्यासाठी बसतो. सो पर्याय क्रमांक 2 जे आहे ते या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होतं. तुमचं आन्सर करेक्ट येतंय की नाही हे चेक करत राहा. आणि त्यासोबतच जसं मी आधीच सांगितलं तर याच्या पूर्वीचा जो पार्ट आहे तो पण पाहून घ्या, कारण खूप वोकॅबलरी तुमची तिथून कव्हर होत आहे. द नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला तो आहे कॅटलॉग मीन्स डॅश डॅश. तर कॅटलॉग म्हणजे काय असतं? ऑप्शन काय आहेत? अ कॅटलिस्ट एजंट, अ कॅटॅलिटिक एजंट, देन समथिंग कन्सर्निंग कॅटल, देन अ लिस्ट ऑफ बुक्स, आणि चौथं आहे अ पाईल ऑफ बुक्स. सो आता कॅटलॉग हा शब्द तुमच्यासाठी नवीन नाही आहे. कॅटलॉग आपण खूप वेळा वापरलेला शब्द आहे. फक्त स्पेलिंग बघून ठेवा. CATALOGUE असं कॅटलॉगचं स्पेलिंग आहे, कारण हे स्पेलिंग तुम्हाला करेक्ट आणि रॉंग स्पेलिंगमध्ये विचारलं जाऊ शकतं. सो कॅटलॉग काय असतो? अर्थातच सूची असते. सो इथे जो ऑप्शन दिला त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अ लिस्ट ऑफ बुक्स, पुस्तकांची जी सूची असेल त्याला तुम्ही कॅटलॉग असं म्हणाल. आता इथे आणखी एक शब्द आहे तो म्हणजे पाईल. अ पाईल हा शब्द लक्षात ठेवा. जसं आपण मराठीमध्ये म्हणतो ना पुस्तकांचा संच, तसं इंग्लिशमध्ये हे जे आहे समूहवाचक नाम, तर अ पाईल हे आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, कलेक्टिव्ह नाऊन आहे अ पाईल. बुक्सचं काय असतं असं विचारलं जाईल. जसं तुम्हाला खूप वेळा विचारलं जातं की म्हणजे शिपचं काय असतं, म्हणजे हर्ड आहे, किंवा उंटांचं काय असेल, काऊंचं काय असेल, असे जे प्रश्न विचारले जातात, समूहदर्शक शब्द ज्याला आपण म्हणतो, तर ते विचारले जातात इंग्लिशमध्ये वारंवार. त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. अ पाईल ऑफ बुक्स लक्षात ठेवा. देन तुम्ही कॅटलॉग म्हणजे अ लिस्ट ऑफ बुक्स हेही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण पाहिला देन हा आहे सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. वुल्फ्स ऑफन हंट इन द पॅक्स, लायन्स युजली अलोन. आता इथे त्यांनी म्हटले वुल्फ म्हणजे काय असतो? लांडगा. वुल्फचं अनेक वचन काय होतं? इथे 2 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. वुल्फचं अनेक वचन होतं वुल्फ्स,
ठीक आहे. बऱ्याच जणांचं इथे वुल्फ्स होत नाही, वोल्व्स होतं, जसं वाईफ्सचं वाईब्स होतं त्या पद्धतीने. मग आता इथे त्यांनी काय म्हटले की वुल्व्स ऑफन हंट इन पॅक्स, लायन युजली अलोन. म्हणजे तुम्ही तो एक डायलॉग ऐकला असेल जो खूप गाजलेला आणि बरेच जण असा तो यूज पण करतात की झुंड में तो सुअर आते है, शेर हमेशा अकेला आता है. सो दॅट इज झुंड. हा जो झुंड आहे, सो हंट इन पॅक्स याला अंडरलाईन असेल. आणि याचं तुम्हाला विचारलंय की कुठला वर्ड जो आहे तो करेक्ट मिनिंगचा असेल, इथे जो सुटेबल असेल तो कुठलं करेक्ट मिनिंग असेल. अ सेट, अ पार्सल, अ बेल की इन्स्टिट्यूट. आता इथे तुम्ही इन्स्टिट्यूट तर एनी हाव तुम्ही एलिमिनेट कराल, कारण इन्स्टिट्यूट म्हणजे एखादी संस्था वगैरे असं तुम्हाला माहिती आहे. एखादी संस्था असेल तर त्याला तुम्ही इन्स्टिट्यूट म्हणता. सो इथे तुम्ही असं नाही म्हणू शकत की वोल्फचा हे असेल, इन्स्टिट्यूट असेल, असं तर नाही म्हणणार. पार्सल तुम्हाला माहिती आहे, पार्सलला मराठी शब्द काय आहे? पार्सलला मराठी शब्द काय आहे तो सांगा मला. रिअली नाही आता क्लिक होते. पार्सलसाठी आपण मराठी शब्द कुठला वापरतो? देन इथे आणखी एक शब्द आहे अ बेल. हा जो शब्द आहे ना, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बेल म्हणजे असतं गठ्ठा किंवा मोळी. गठ्ठा किंवा मोळी, लाकडाची वगैरे मोळी असते ना, तर त्याला तुम्ही म्हणू शकता अ बेल. अँड देन मग उरला फक्त अ सेट. सेटचाच अर्थ असेल इन द पॅक्स. इन द पॅक्स म्हणजेच सेटमध्ये, म्हणजे झुंडमध्ये येऊन ते शिकार करतात, या अर्थाने हे वापरलं जाईल. सो पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. समजतंय? नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन कुठला होता टेस्टमधला? चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज वन हू नोज मेनी लँग्वेजेस. अशी व्यक्ती ज्याला एकापेक्षा जास्त लँग्वेजेस माहिती आहेत, खूप सगळ्या लँग्वेजेस माहिती आहेत, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? पहिला ऑप्शन आहे लिंग्विस्टिक, दुसरा ऑप्शन आहे मल्टीलिंग्विस्टिक, तिसरा ऑप्शन आहे पॉलिलिंग्विस्टिक आणि चौथा आहे क्लेवर. आता पहा, इथे बऱ्याच जणांना असं वाटेल की मॅमनी कालच्या लेक्चरमध्ये तर सांगितलेलं पॉली म्हणजे अनेक असतं, सो आम्ही पॉलिलिंग्विस्टिक करू. तर नाही, काही वर्ड्स ना म्हणजे पॉली लागतं, काहींना मल्टी लागतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा ऑप्शन नाही आहे. क्लेवर म्हणजे काय असतं? हुशार. सो तुम्ही सगळे आहात क्लेवर. देन मल्टीलिंग्विस्टिक हेच असायला पाहिजे उत्तर. मल्टीलिंग्विस्टिक म्हणजे ज्याला आपण बहुभाषिक असं म्हणू शकतो. मल्टीलिंग्विस्टिकला मराठी शब्द कुठला असेल? बहुभाषिक. आता बहुभाषिक म्हणजे किसी की बहुभाषिक है क्या? बहु इन द सेन्स सुन नाही. बहु म्हणजे बहु, आपला मराठीवाला बहु, जास्त, खूप जास्त भाषा ज्याला माहिती आहेत, म्हणजे एकापेक्षा अधिक भाषा ज्याला माहिती आहेत, त्याला आपण मल्टीलिंग्विस्टिक असं म्हणू. मेनी लँग्वेजेस, एकापेक्षा जास्त म्हणजे तुम्ही म्हणाल फक्त 2च लँग्वेजेस माहिती असतील, तर नाही. मेनी लँग्वेजेस ज्याला माहिती असतील त्याला तुम्ही मल्टीलिंग्विस्टिक असं म्हणाल. ठीक आहे. मग आता इथे आणखी 1-2 शब्द जे आहेत ते ॲड करा. एक असतो लिंग्विस्ट, इकडे लिहिते मी. एक असतो लिंग्विस्ट. लिंग्विस्ट म्हणजे काय असतो? भाषाशास्त्रज्ञ. लिंग्विस्ट म्हणजे भाषाशास्त्रज्ञ. आणि लिंग्विस्टिक जो इथे दिलेला आहे, लिंग्विस्टिक असेल भाषाशास्त्र. ठीक आहे. सो भाषाशास्त्र आणि भाषाशास्त्राचा अभ्यास करणारा लिंग्विस्ट म्हणजे भाषाशास्त्रज्ञ. समजलं? नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज वन हू हॅज मोर दॅन वन वाईफ. म्हणजे हू हॅज मेनी वाईव्स. ठीक आहे. ज्याला एकापेक्षा अधिक पत्नी आहेत त्याला काय म्हणायचं? मोनोगॅमस, मोनोअँड्रस, पॉलिगॅमस, पॉलिअँड्रस. आता इथे अगेन तुमच्या लक्षातच आलं असेल की मोनो आहे म्हणजे सिंगल असेल. जिथे मोनो आहे तिथे सिंगल आहे. लक्षात जर राहत नसेल तर मोना सिंगल असते, एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं. सो मोनो आणि मोनो हे 2 गेले. आता मोनोगॅमस म्हणजे काय असतं आणि मोनोअँड्रस म्हणजे काय असतं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मोनोगॅमस म्हणजे एक पत्नी असणारा, म्हणजे ज्याला एकच पत्नी आहे. आणि मोनोअँड्रस म्हणजे ज्याला एकच पती आहे. सो पॉलिगॅमस काय असेल? बहुपत्नीत्व. पॉलिगॅमस म्हणजे टिपिकली हॅव्हिंग मोर दॅन वन वाईफ. सो याला तुम्ही बहुपत्नीत्व असं म्हणू शकता. बहुपत्नीत्व. आणि पॉलिअँड्रस काय असेल मग? बहुपतित्व, म्हणजे एकापेक्षा अधिक पती असणं, बहुपतित्व. सो याचं उत्तर काय असायला पाहिजे? तुम्हाला विचारलंय वन हू हॅज मोर दॅन वन वाईफ. अरे, मोर दॅन वन वाईफ. सो याचं उत्तर असायला पाहिजे पॉलिगॅमस. पॉलिगॅमस. समजते? बरेचसे नवीन वर्ड आहेत जे तुमच्या डिक्शनरीमध्ये ॲड होत आहेत, जे तुम्हाला माहिती होते ऑलरेडी, ठीक आहे. बट जे माहिती नाही आहेत, नव्याने माहिती होत आहेत, तुमचं काम असेल हे महत्त्वाचं की तुम्ही काय कराल, ते शब्द जे आहेत ते नोट डाऊन करून ठेवाल.
नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज मनी विच इज गिवन टू अ लेडी हू इज सेपरेटेड फ्रॉम हर हजबंड बाय लॉ. म्हणजे मराठीमध्ये परवाच्या लेक्चरमध्ये आपण एक शब्द पाहिलेला काडीमोड, आठवत असेल. काडीमोडचा अर्थ काय होतं, तर लिगली वेगळं होणं, घटस्फोट घेणं. तर जर समजा एखादी लेडी तिच्या हजबंडपासून अलग राहत असेल तर तिला काही पैसे मिळतात. मनी विच इज गिवन टू अ लेडी हू इज सेपरेटेड फ्रॉम हर हजबंड बाय लॉ. तर त्याला काय म्हणतात, आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला सरळ सरळ काय म्हणतात, पोटगी. बरोबर. मग आता इथे जे विचारलेलं आहे ऑप्शन काय आहेत, ॲलिमनी, डावरी, देन रिम्युनरेशन, देन कंपन्सेशन. आता पहा इथे जे शब्द काही तुम्हाला दिलेले आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर तुम्हाला माहिती की ॲलिमनी म्हणजे काय असतं, ॲल्मनी म्हणजे काय असतं, पोटगी असते. सो जर तुम्हाला माहिती नसेल, डावरी म्हणजे हुंडा असतं आणि ॲल्मनी म्हणजे हे असतं, पोटगी असते. तर लक्षात राहत नसेल तर लक्षात कसं ठेवायचं, घटस्फोट झालाय आलीमणी मागायला म्हणजे असं लेडीज बसल्या ना की त्या गप्पा मारतात छानपैकी, त्या कसं म्हणतात आलीमणी मागायला म्हणजे आली पैसे मागायला. सो पोटगी मागायला असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. जे बेसिकली मराठी बॅकग्राऊंडचे आहे, ज्यांच्या नाही लक्षात राहत, ज्यांना नाही माहिती आहेत शब्द, त्यांच्यासाठी आहे हे. ज्यांना ऑलरेडी माहिती आहे, जे हुशार आहेत, ज्यांना पाठ आहे, त्यांच्यासाठी नाही आहे. सो तुम्ही जास्त वाईट वाटून घेऊ नका, ठीक आहे. देन डावरी म्हणजे हुंडा, देन तिसरा जो शब्द आहे इथे रिम्युनरेशन म्हणजे काय असेल, तर अर्थातच पारिश्रमिक. मराठीत आपण एक शब्द वापरतो ना, तुम्ही हे खूप वेळा याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही पॉलिटी अभ्यासता तिथे तुम्ही पारिश्रमिक हा शब्द ऐकत असाल. पारिश्रमिक, विविध जे वेतन भत्ते असतात पारिश्रमिक असतात, तर त्या अर्थाने हा वापरला जातो. आणि कंपन्सेशन काय असतं, तर अर्थातच नुकसान भरपाई. तुम्ही कोणाचं तरी काहीतरी नुकसान केलं त्याची भरपाई द्यायची, दॅट इज कंपन्सेशन. क्लिअर. सो इथे अगेन तुम्ही 4 न्यू वर्ड्स शिकलेले आहात. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. द प्लेस वेअर कॉइन्स आर मेड इज कॉल्ड. जिथे कॉइन म्हणजे सिक्के, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, सिक्का मराठीमध्ये नाणी, जिथे नाणी बनवली जातात त्या जागेला काय म्हणतात, टांकसाळ, मिंट, प्रिंटिंग प्रेस, ट्रेजरी. आता पहा आयोगाने नाही म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला कसं कन्फ्युजनमध्ये टाकण्यात येते पहा. इथे आहे टांगसाळ, अर्थातच जिथे नाणी बनवली जातात त्याला पण तुम्ही टांगसाळच म्हणता. इथे दिलं मिंट, देन इथे दिले प्रिंटिंग प्रेस तर असणार नाही कारण पण नाणी तर प्रिंट नाही करत. सो हा ऑप्शन तुमचा गेला. ट्रेजरी म्हणजे काय असतं, ट्रेजरी असतो खजिना. लहानपणापासून खूप सगळ्या मूवीज पाहिल्या असतील अशा ज्या खजिनाच्या शोधात लोक जातात तेव्हा. सो हे असतं खजिना, तो हे पण गेलं. मग आता तुमचं उत्तर एक यायला पाहिजे असं तुम्हाला वाटेल, पण तुम्हाला प्रश्न विचारला इंग्लिशमधून आणि इंग्लिशमध्ये टांगसाळसाठी दुसरा शब्द आहे, दॅट इज मिंट. मिंट म्हणजेच असते टांगसाळ. ठीक आहे. मग मी लास्ट टाइम जेव्हा लेक्चर घेतलं तिथे टांगसाळ हा शब्द मराठीच्या लेक्चरमध्ये मी विचारलेला अँड देन तिथे मी होमवर्क दिलेला होता की महाराष्ट्रामध्ये असणारी जी टांगसाळ आहे जी खूप फेमस आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे, कारण त्याच्यावरती तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मिनिंग ऑफ होल. होलचं मिनिंग कुठलं नाही, खाली जे 4 वर्ड्स दिले त्याच्यापैकी कुठला वर्ड असा नाही आहे जो होलचं मिनिंग आहे असं विचारलेलं आहे. मग आता पहिला आहे ॲन ओपन प्लेस, डर्टी प्लेस, गोल्डन प्लेस, परफोरेट. आता पहा होल म्हणजे काय असतं, समजा ही एक वस्तू आहे आणि याला मी इथे छिद्र पाडलं, दॅट इज होल. हे आपल्याला कॉमनली माहिती आहे की याला होल असं म्हटलं जातं. जर एखादी वस्तू असेल आणि तिला जर छिद्र पाडण्यात आलं तर त्याला तुम्ही होल असं म्हणताय. होलचा दुसरा एक अर्थ होतो तो म्हणजे ओपन स्पेस. ठीक आहे. मग ती ओपन स्पेस डर्टी स्पेस पण असू शकते. आणि परफोरेट म्हणजे काय असतं, परफोरेट म्हणजे असतं छिद्र पाडणे. जे मी आता तुम्हाला सांगितलं ते छिद्र जे असतं ते असतं परफोरेट. ठीक आहे. सो इथे जो आहे तिसरा ऑप्शन जो आहे तो तुमचा समानार्थी शब्द नाही आहे, म्हणजे होलचा मिनिंग नाही आहे. गोल्डन प्लेस हा त्याचा मिनिंग नाही आहे आणि म्हणूनच हे जे विधान आहे ते चुकीचं असेल. ठीक आहे. सॉरी, म्हणजे हा जो ऑप्शन आहे तो तुमचा चुकीचा असेल, जो की समानार्थी नाही आहे. म्हणजेच हा तुमचा काय असेल, एक सेकंड हा, मी इथे लाईट घेतली ॲक्च्युली थोडी, ठीक गिर जाएगा मेरे से. ओके. तर इथे जे दिलेलं आहे गोल्डन प्लेस
हे त्याचं मिनिंग नाही आहे, म्हणजेच हा तुमचा करेक्ट ऑप्शन असायला पाहिजे, बाकीचे 3 नसायला पाहिजेत, कारण बाकीचे 3 जे आहेत ते सिमिलर आहेत, सेम मिनिंगमध्ये आहेत, आणि तिसरा जो आहे तो त्याचं सेम मिनिंग नाही आहे. सो होल म्हणजे काय असेल, ओपन प्लेस असेल, डर्टी प्लेस असेल, परफोरेट असेल. आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे हा झाला होल. मला तुम्हाला दुसरा होमवर्कमध्ये होल द्यायचा, दॅट इज WHOLE, होल. या होलचा अर्थ काय होतं हे पण सांगा, कारण बऱ्याचदा हा होल आणि हा होल हे दोन्ही मिळून तुम्हाला एकाच वाक्यात विचारले जातील आणि कुठला सुटेबल आहे असा प्रश्न विचारला जाईल. जर असा प्रश्न आला तर तुमचे कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे. सो दिस इज होमवर्क. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज अ पर्सन हू लव्स हिज कंट्री. अर्थातच आपण सगळेच आपल्या देशावरती खूप प्रेम करतो, बट त्या व्यक्तीला काय म्हणतात जी आपल्या देशावरती प्रेम करते. सो इथे जे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, पहिला ऑप्शन आहे मिलिटंट, दुसरा ऑप्शन आहे एक्स्ट्रीमिस्ट, तिसरा ऑप्शन आहे पेट्रिएट आणि चौथा ऑप्शन आहे नॅशनलिस्ट. तर आता तुम्ही हे सगळे शब्द ऐकलेले असतील. मिलिटंट म्हणजे काय असतं? मिलिटंट म्हणजे असतो एखादा असा व्यक्ती की ज्याला जे हवंय ते तो मिळवण्यासाठी काही करू शकतो, ज्याला तुम्ही कडवा किंवा लढाऊ असं म्हणू शकता. कडवा किंवा लढाऊ, मिलिटंट म्हणजे कडवा किंवा लढाऊ असेल. एक्स्ट्रीमिस्ट कोण असतो? एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे असतो ज्याचं मत असं, म्हणजे जो जहाल मतवादी असतो ना, त्याला आपण एक्स्ट्रीमिस्ट असं म्हणतो. देन नेक्स्ट आहे पेट्रियट. तर अर्थातच पेट्रियट हेच तुमच्या शब्दाचं, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यालाच तुम्ही देशभक्त म्हणू शकता, देशप्रेमी म्हणू शकता, राष्ट्रप्रेमी म्हणू शकता. अ पर्सन हू लव्स हिज कंट्री इज पेट्रिएट. ठीक आहे, पेट्रिएट. अँड देन फोर्थ ऑप्शन आहे नॅशनलिस्ट. नॅशनलिस्ट म्हणजे असतो राष्ट्रवादी, म्हणजेच ज्याला आपला देश इंडिपेंडंट व्हावा असं वाटतं, ज्याला आपला देश स्वातंत्र्य असावा असं वाटतं आणि त्याच्यासाठी तो प्रयत्न करतो, तो असतो नॅशनलिस्ट. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज थिंग्स विच किल इन्सेक्ट्स अँड जर्म्स. ज्या वस्तू इन्सेक्ट्सना आणि जर्म्सना मारतात त्यांना काय म्हणतात? थिंग्स विच किल्स इन्सेक्ट्स अँड जर्म्स. त्या गोष्टीला काय म्हणतात? ॲसिड, सोल्युशन, इन्सेक्टिसाइड की अँटीसेप्टिक. आता पहा, ॲसिड म्हणजे काय असतं? ॲसिड म्हणजे ॲसिड असतं, ज्याला आपण मराठीमध्ये आम्ल म्हणतो, हे तर तुम्हाला माहिती आहे. देन सोल्युशन. आता तुम्ही म्हणाल मग ॲसिड टाकल्यानंतर तर जंतू मरूच शकतात ना, म्हणजे इन्सेक्ट जे आहेत ते मरूच शकतात ना, कीटक. पण सगळेच ॲसिड म्हणजे त्याची संहती तेवढी नसते. त्याचा pH तितका असेल, म्हणजे pH नुसार ठरेल की त्याची संहती किती आहे आणि त्याच्यावरून मग ते ठरेल की किती घातक आहे. जसं की आपण लिंबू वगैरे खातो, लिंबूमध्ये पण ॲसिड असतंच की, पण त्याने काय मग लगेच इन्सेक्ट सगळे मरतात का? नाही मरत. काही काही इन्सेक्ट तर लिंबावरती बसून लिंबाचा पण आस्वाद घेत असतात. सो हे तर येणार नाही. सोल्युशन म्हणजे 2 आहेत, एक तर द्रावण पण म्हणू शकता तुम्ही, किंवा आपण एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणतो, म्हणजे एखाद्या प्रश्नावरती तोडगा काढणं, मार्ग काढणं, त्या अर्थाने पण सोल्युशन वापरतो. मग आता उरतं का इथे इन्सेक्टिसाइड आणि अँटीसेप्टिक. सो इन्सेक्टिसाइड जे असतात ते असतात जे तुमच्या इन्सेक्ट्सना मारतात. इन्सेक्ट्सना, थिंग्स विच किल्स इन्सेक्ट्स अँड जर्म्स, दॅट इज कॉल्ड इन्सेक्टिसाइड. इन्सेक्टिसाइड. आणि इथे साईड शब्द आलाय, त्याच्यावरून तर तुम्हाला कळायलाच पाहिजे होतं, कारण साईड या शब्दावरचे खूप सगळे प्रश्न आपण घेतलेले आहेत. देन उरलं मग अँटीसेप्टिक. हे काय असतात? जंतुनाशक असतात. अँटीसेप्टिक काय असतात? जंतुनाशक असतात. म्हणजे कधी कधी आपल्याला जर कुठे जखम वगैरे झाली तर आपण अँटीसेप्टिक घेत असतो. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज द एरिया नियर द प्लेस वेअर वन लिव्ज. आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूचा जो परिसर असतो त्याला काय म्हणतात? आता हा खूप इंटरेस्टिंग शब्द आहे आणि मला आठवतं की ज्यावेळेला म्हणजे मी हा वर्ड शिकवलं होतं स्टुडंट्सना, जे इथले जवळपासचे स्टुडंट होते माझ्या, त्यांना, तर ते प्रत्येक वेळी हा शब्द वापरायचे, म्हणजे त्यांचं तोंडपाठ झालेलं होतं अगदी हा शब्द. मग हा शब्द कुठला आहे? ऑप्शन काय आहेत? नेबर, नेबरहूड, क्लोज बाय की व्हिसिनिटी. आता पहा, नेबर म्हणजे कोण असतात? अर्थातच आपले शेजारी असतात. नेबरहूड म्हणजे काय येईल? अर्थातच शेजारच येईल. मग इथे तुमचे व्यक्ती पण येतील, शेजारी असणारे व्यक्ती पण येतील आणि प्लेस पण येईल. देन क्लोज बाय म्हणजे जवळ असणारी. मग हे क्लोज बाय फक्त आपण आपल्या शेजारासाठी किंवा आजूबाजूच्या जागेसाठीच वापरतो का? तर नाही. इथे आहे व्हिसिनिटी. व्हिसिनिटी म्हणजे असतं आजूबाजूचा परिसर. आजूबाजूचा, एकच शब्द आहे हा, आजूबाजूचा परिसर, त्याला म्हटलं जातं व्हिसिनिटी. मग आता इथे जर आपण एक वाक्य छोटंसं लक्षात ठेवूया. देअर आर नो स्टोअर्स
in the vicinity, vicinity, vicinity of our house. म्हणजे आमच्या घराच्या आजूबाजूच्या जागेमध्ये बिलकुल कुठलंही हे नाही आहे, स्टोर नाही आहे असं आपण म्हणतोय. सो इथे विसिनिटी हे असायला पाहिजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. आणि लक्षात ठेवा विसिनिटी आणि नेबरहूड, NEIGHBOURHOOD, नेबरहूड हे दोन जे आहेत ते समानार्थी शब्द आहेत, सेम अर्थाचे आहेत. पण ज्यावेळेला असा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला करेक्ट आन्सर विसिनिटी हे दिलेलं आहे. आणि नेबरहूड कॉमनली सगळ्यांना माहिती असतं, विसिनिटी माहिती नसतं. सो तुम्ही आता जिथे राहताय आजूबाजूचा परिसर असेल देन गो अँड चेक काय काय तुमच्या विसिनिटीमध्ये आहे आणि काय काय नाही आहे, म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये. आता तुम्हाला विसरायचं नाही. लक्षात कसं ठेवाल तुम्हाला माहिती आहे, जे मोठे मोठे हिरो हिरोईन लोक असतात त्यांच्याकडे असते व्हॅनिटी. व्हॅनिटी म्हणजे ते जिथे राहतात ते. मग व्हॅनिटीच्या बाजूला काय असेल, विसिनिटी. व्हॅनिटी विसिनिटी, व्हॅनिटी विसिनिटी असं लक्षात ठेवायचं. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन फ्रेज मेडन स्पीच. मेडन स्पीच कशाला म्हटलं जातं? ऑप्शन काय आहेत, अ स्पीच मेड बाय मेडन. पहिल्यांदा तर मेडन म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. मेडन म्हणजे काय असते, युवती किंवा एखादी अविवाहित स्त्री म्हणजे मुलगी, अविवाहित मुलगी, तिला काय म्हणाल तुम्ही, मेडन म्हणाल. मग आता एखाद्या अविवाहित मुलीने जर भाषण दिलं तर त्याला तुम्ही मेडन स्पीच म्हणाल का, हा प्रश्न आहे. नेक्स्ट काय आहे ऑप्शन, ॲडवाइस गिवन टू अ वुमन ॲट द टाइम ऑफ हर मॅरेज. ज्यावेळेला एखाद्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेला लग्नाच्या वेळी तिला जो सल्ला दिला जातो त्याला मेडन स्पीच असं म्हटलं जातं का. देन नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स, म्हणजे कौतुकास्पद शब्द आहेत का, की फर्स्ट स्पीच इन पार्लमेंट एक्सेट्रा ऑफ न्यू मेंबर, की संसदेमध्ये पहिलं जे स्पीच दिलं जातं नवीन मेंबरकडून ते असतं का. आता पहा, तीन ऑप्शन जर पाहिले तर ते ऑलमोस्ट कॉमन आहेत. जरी तुम्हाला माहिती नसेल व्हॉट इज मेडन स्पीच तरी तीन ऑप्शन इतके कॉमन आहेत. आणि चौथा अचानक वेगळा दिला त्याच्यामुळे हे तुमचं आन्सर असू शकतं. ठीक आहे, हे 100% केसेसमध्ये नसतं. कधी कधी काय असतं, जो वेगळा असतो तोच आपल्याला पहिल्यांदा एलिमिनेट करावा लागतो. त्याच्यामुळे हे दोन्ही केसेसमध्ये लक्षात ठेवायचं. बऱ्याचदा काय होतं की जे लोक ट्रिक सांगतात की असं उत्तर येतं तसं उत्तर येतं, ते काय करतात की डिरेक्टली सांगतात की अरे हे इझी आहे, तुम्ही असं केलं की त्याचं उत्तर लगेच येईल. आणि मग तुम्ही तेच लक्षात ठेवता की मला काही नाही येते तर मग मी अशा पद्धतीने जाईन, पण ते 100% लागू होईल असं नसतं. त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचणं सुद्धा गरजेचं असतं. सो मेडन स्पीच काय असेल, स्पीच इन पार्लमेंट एक्सेट्रा ऑफ न्यू मेंबर्स. ज्यावेळेला इलेक्टेड असतात नवीन मेंबर, ज्यावेळेला निवडून येतात आणि त्याच्यानंतर त्यांचं जे फर्स्ट स्पीच असतं संसदेमध्ये वगैरे किंवा अगदी असेंब्लीमध्ये, तर त्याला तुम्ही काय म्हणाल, मेडन स्पीच असं म्हणाल. मग आता हे न्यू मेंबर्स आहेत, जरुरी नाही की फिमेलच असायला पाहिजे. ठीक आहे, जरी मेडन स्पीच म्हटलं असेल तरी जरुरी नाही की फिमेल असायला पाहिजे, मेल ऑर फिमेल. ठीक आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन फ्रेज. हा वर्ड आहे प्लेजरिझम. प्लेजरिझम, प्लेजरिझम, झम. ठीक आहे, तर प्लेजरिझमचं मिनिंग काय, ऑप्शन्स काय आहेत, ॲन एपिडेमिक ऑफ प्लेग, म्हणजे जो प्लेगच्या साथीचा काळ होता तो, ॲन ॲक्ट ऑफ हरॅसमेंट, टेलिंग अ लाय, ॲन ॲक्ट ऑफ स्टीलिंग अँड ऑथर्स आयडिया. आता पहा, इथे विचारले तुम्हाला प्लेजरिझम म्हणजे काय. प्लेजरिझम म्हणजे इथे जे दिलं एपिडेमिक, प्लेगचा कालावधी असेल का, नाही. ॲक्ट ऑफ हरॅसमेंट, हरॅसमेंट केली जाते ती ॲक्ट, नाही. टेलिंग अ लाय, खोटं बोलणं, नाही. तर अन ॲक्ट ऑफ स्टीलिंग अँड अदर्स आयडिया, म्हणजे याला तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता कल्पनाचौर्य. कल्पनाचौर्य म्हणजे एखाद्याची कल्पना चोरणं, म्हणजे की एखाद्याला सुचलेली असते आयडिया बट ती लोक चोरतात. फॉर एक्झाम्पल, म्हणजे मला असं खूप सगळ्या स्टुडंटनी सांगितलं होतं ज्यावेळेला मी चॅलेंजेस सुरू केले, तर ही कन्सेप्ट खूप न्यू होती. म्हणजे न्यू इन द सेन्स की ती कुणीही आत्तापर्यंत यूज नव्हती केली, की असं आपण चॅलेंजेसच्या स्वरूपामध्ये मुलांना शिकवावं. जसं की जिथे डेली टार्गेट्स दिले जातील, डेली डिस्कशन घेतलं जाईल, डेली लेक्चर्स दिले जातील, त्यांचं एक फिक्स टाईम टेबल असेल. म्हणजे आत्तापर्यंत जे बॅचेस वगैरे होतात त्यांचं कसं असायचं की ठराविक ठरलेले क्लासेस आहेत, तेवढे लेक्चर्स आहेत, ते प्रोव्हाइड करून दिले जातील. बट जेव्हा मी चॅलेंजेस ही एक नवीन संकल्पना आणली त्याच्यानंतर मला खूप स्टुडंटनी सांगितलं की मॅम खूप मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती हा प्रयत्न केला जातो की म्हणजे जसं तुम्ही चॅलेंजेस घेऊन येता, फक्त नाव वेगळं दिलं जाईल आणि त्याच्या पद्धतीने मग मुलांना डेली टार्गेट्स द्यायला सुरुवात झाली वगैरे वगैरे वगैरे. सो आय एम नॉट सेईंग दॅट इज प्लेजरिझम.
पण मी सांगते. मग एखाद्याची कल्पना चोरणं असेल किंवा साहित्याची जी चोरी होती त्याच्यासाठी सुद्धा हा शब्द वापरला जातो. सो याला कोणी प्लेगरिझम पण म्हणत असेल, पण जर तुम्ही नेटवरती सर्च केलं तर त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते प्लेजरिझम असं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ विवॅशियस पर्सन. अ विवॅशियस पर्सन म्हणजे काय? तर ऑप्शन काय आहेत? टॉकेटिव्ह, लवली, सिरियस की वेल ड्रेस्ड. आता पहा, विवॅशियस म्हणजे काय असतं? तर एखादी व्यक्ती असते जी नेहमी उत्साही असते. फॉर एक्झाम्पल मी ऑल द टाईम असते, कधी कधी नसते, बट इट्स ओके. ठीक आहे. सो जी व्यक्ती अशी उत्साही असते, नेहमी काहीतरी करण्यासाठी तयार असते, स्पिरिटेड किंवा स्पिरिटेड नाही, हां वॉटर स्पिरिट असं आपण म्हणतो ना, जिंदादिल, जिंदादिल. ठीक आहे. जिंदादिल हा मस्त शब्द आहे त्याच्यासाठी. त्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणता? विवॅशियस. ठीक आहे, विवॅशियस. मग आता इथे जे दिलेले आहेत ऑप्शन, टॉकेटिव्ह म्हणजे काय असतं? आय एम ऑल्सो टॉकेटिव्ह. ठीक आहे. याच्यासाठी दुसरा एक वर्ड आहे लक्वॅशियस. लक्वॅशियस, येस, स्पेलिंग व्यवस्थित लिहिते. LOQUACIOUS. ठीक आहे. लक्वॅशियस म्हणजे टॉकेटिव्ह. आय एम ऑल्सो टॉकेटिव्ह म्हणजे खूप जास्त बोलणारे लोक, ज्यांना बोलायला फार आवडतं. लाईव्हली म्हणजे तेच जे की जिवंत असल्याचं उदाहरण आहे. लाईव्हली अँड स्पिरिटेड म्हणजेच जिंदादिल म्हणजेच अ विवॅशियस पर्सन. अँड देन सिरियस. सिरियस म्हणजे खूप असं चिंतातूर, चिंताग्रस्त, नेहमी असा विचारात असणारा, जसे की तुम्ही असाल. अभ्यास करायचा, एवढा मोठा एक्झाम आली त्या टाईपमध्ये. आणि वेल ड्रेस्ड म्हणजे असं प्रॉपरली तयार होणार आहे ते. सो विवॅशियस म्हणजे काय असेल? उत्साही असेल. विवॅशियस म्हणजे असेल उत्साही. ठीक आहे. सो मला सांगा, आर यू विवॅशियस पर्सन ऑर नॉट? कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट, दिस पर्सन इज लिबरल इन हिज ओपिनियन. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड लिबरल इन दिस सेंटेन्स. इथे तुम्हाला एक सेंटेन्स दिलं, त्याच्यामध्ये वर्ड दिला लिबरल, आणि लिबरलचा अँटोनिम विचारलं तुम्हाला. इथे विरुद्धार्थी शब्द विचारलाय. ठीक आहे. आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन घेतोय, पण इथे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारलाय. कारण लिबरल हा शब्द सुद्धा आपण वन वर्डमध्येच वापरतो, कारण त्याचं काहीतरी एक स्पेसिफिक मिनिंग आहे. सो आता आपण पाहूयात ऑप्शन्स काय आहेत. होस्टाईल, कन्झर्वेटिव्ह, जनरस, ब्रॉड माइंडेड. पहिल्यांदा तर लिबरल म्हणजे काय तुम्हाला माहिती असायला पाहिजे. लिबरलचे वेगवेगळे अर्थ होतात. त्याच्यातला एक तर आहे संवेदनशील. संवेदनशील, एखादी व्यक्ती संवेदनशील असते त्याच्यासाठी लिबरल वापरलं जातं. किंवा एखादा जो असतो तो मुक्त विचारांचा असतो. मुक्त विचारांचा, ज्याचे विचार जे आहेत ते असे पुढारलेले असतात, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही लिबरल हा शब्द वापरता. मग आता इथे जर आपण पाहिलं तर इथे पहिला शब्द दिलाय होस्टाईल. होस्टाईल म्हणजे कोण असतो? जो विरुद्ध विचारांचा आहे, म्हणजे एखादा विरोधी पक्षाचा आहे किंवा ज्याचे विरुद्ध विचार आहेत, समोरच्या व्यक्तीपेक्षा वेगळे, त्याला अपोज करणारे विचार आहेत, तो असतो होस्टाईल. कन्झर्वेटिव्ह म्हणजे कोण असतात? कन्झर्वेटिव्ह म्हणजे जे असतात जैसे थे वादी. एक खूप सुंदर शब्द सापडला मला याच्यासाठी. म्हणजे जे आपण हे म्हणतो ना की पुराण्या विचाराचे असतात, सनातनी जुन्या विचारांना चिटकून राहणारे असतात, ते असतात कन्झर्वेटिव्ह. जैसे थे वादी म्हणजे जैसे थे अशा कंडिशनमध्ये राहणारे जे लोक असतात ते असतात कन्झर्वेटिव्ह. सो आता जर तुम्ही पाहिलं, लिबरलचा मिनिंग आहे जो आधुनिक विचारांचा आहे, मुक्त विचारांचा आहे. सो अर्थातच विरुद्धार्थी येईल कन्झर्वेटिव्ह. हे तुमचं उत्तर तुम्हाला मिळालंय. जनरस म्हणजे असा व्यक्ती जो उदार आहे किंवा दानशूर आहे, त्याच्यासाठी जनरस हा शब्द वापरला जातो. अँड देन ब्रॉड माइंडेड म्हणजे अर्थातच ब्रॉड माइंडेड, ज्याचे उदात्त विचार आहेत, आधुनिक विचार आहेत, नवीन विचार स्वीकारण्याची ज्याची तयारी असते, मोठ्या मनाचा. ठीक आहे. सो ब्रॉड माइंडेड असा त्याचा अर्थ आहे. मग सो इथे जे दिलेलं आहे ब्रॉड माइंडेड जे आहे ते तुमचं लिबरल सोबतच जाईल, त्याच्यामुळे ते येणार नाही. इथे कन्झर्वेटिव्ह जे आहे ते तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेज. हा पण मला खूप जास्त आवडतो. आता हा ॲक्च्युली इथे आर दिलेला आहे, पण हा शब्द जो आहे ना टिटोटला, टिटोटला, टिटोटला असा म्हणजे असं उच्चारला जातो. टिटोटला, टिटोटला, टिटोटला. ठीक आहे. पण आता पहा याचं मिनिंग काय. हू इज अ टोटल अबस्टेनर फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स, हू इज ॲडिक्टेड टू ड्रिंकिंग टी,
हू डील्स इन टी, हू नेवर ड्रिंक्स टी. आता टिटोटला म्हणजे काय, टिटोटलर, आपण तर टिटोटॉलर असंच म्हणू, पण टिटोटला असं नाही. मला खूपच आवडलं ते जे हे आहे उच्चार, म्हणजे ॲक्च्युली हा शब्द माझा फेवरेट आहे आधीपासून. बट तो वर्ड जो आहे तो म्हणताना मी टिटोटॉलर असा म्हणायचे आणि मी प्रोनाउन्सिएशन चेक केलं तर ते टिटोटला असं होतं. सो आता मला सांगा टोटल टी म्हणजे काय असेल. हू इज टोटल अबस्टेनर फ्रॉम अल्कोहोलिक ड्रिंक्स, हू इज ॲडिक्टेड टू ड्रिंकिंग टी, हू डील्स इन टी, हू नेवर ड्रिंक्स टी. आता एक गोष्ट तर तुम्हाला कळली असेल, इथे टी आहे, इथे टी आहे, इथे टी आहे, म्हणजे जास्तीत जास्त चान्सेस आहेत की हे 3 ऑप्शन असणार नाही आहेत, हा ऑप्शन असेल. आणि अर्थातच तोच ऑप्शन आहे. जी व्यक्ती म्हणजे बिलकुल मद्यप्राशन करत नाही, त्याच्यापासून जी दूर असते त्याला आपण टिटोटला असं म्हणतो. मग आता टिटोटला जे आहे, टिटोटला लक्षात कसं ठेवायचं, टोटल टी, ओनली टी, नो ड्रिंक्स. ठीक आहे, टिटोटला, टिटोटॉलर असं लक्षात ठेवलं तरी चालेल, तुमचा शब्द लक्षात राहणं गरजेचं आहे. सो आपण स्वतःसाठी म्हणू शकतो आय एम टिटोटला, आय एम टोटल टीवाला, आय एम टोटल टीवाला. लक्षात कसं ठेवाल, एक सेकंड किधर गए वर्ड्स, कुठे गेले. ओके, हां, आय एम टोटल टीवाला, आय एम टोटल टीवाला म्हणायचं काय, आय एम टोटल टीवाला म्हणजेच टिटोटला, टिटोटॉलर. ठीक आहे, लक्षात राहून जाईल तुमच्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द फ्रेज अन ऑफिस ऑर अ पोस्ट विथ नो वर्क बट हाय पे. म्हणजे काम तर बिलकुल नाही पण पगार मात्र भरमसाठ आहे. हे आपण खूप वेळा ऐकतो, खूप ठिकाणी ऐकतो की असं आहे की अरे त्याची नोकरी म्हणजे भरमसाठ पगार घेतोय, काम मात्र काहीच नाही, असं खूप जणांच्या बाबतीत आपण ऐकतो. म्हणजे जे नोकरीला आहेत, जे आपल्यासारखे बेरोजगार आहेत ते तर असं म्हणणार नाही, ते फक्त स्वप्न बघतात, प्रयत्न पण करतात. सो ऑप्शन काय आहेत, ऑनररी, ग्रॅटिस, एक्स ऑफिशियो की सेन्क्युअर. ठीक आहे, मग आता ऑनररी म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे. ऑनररी म्हणजे असतं मानद किंवा सन्माननीय. हा शब्द तर आपल्याला माहितीच आहे. ऑनररी खूप वेळा आपण ऑनररी गेस्ट हा शब्द वापरतो, त्यामुळे हा तर असणार नाही. ठीक आहे, ग्रॅटिस काय असतं, ग्रॅटिस म्हणजे विदाऊट पेमेंट असतं. आता याला तर बिलकुल पेमेंटच नाही आहे, विदाऊट पेमेंट, जो की फुकट काम करतोय. आय हॅव डन दॅट ऑल्सो. ठीक आहे, सो ग्रॅटिस म्हणजे विदाऊट पेमेंट, बिलकुल पेमेंट न घेता. देन एक्स ऑफिशियो म्हणजे काय असतं की ॲज अ रिझल्ट ऑफ वन्स स्टेटस, एखाद्याचं स्टेटस म्हणून त्याला ते मिळालेली असते गोष्ट. ठीक आहे, की म्हणजे एखाद्याने तिथे काम केलेलं आहे, सो त्याचं स्टेटस म्हणून किंवा त्याची अगोदरची जी पोझिशन असते त्याच्यामुळे त्याला एखादी गोष्ट मिळेल, दॅट इज एक्स ऑफिशियो. आणि सिनक्युअर म्हणजे काय असेल, सॉरी सिनिक्युअर असतं हे, सिनिक्युअर. ठीक आहे, म्हणजे याचं जे काय म्हणतो आपण त्याला प्रोनाउन्सिएशन आहे ते सिनिक्युअर असं असतं. मग सिनिक्युअर का म्हणून, सिनिक्युअर म्हणजे काय असेल तर ज्याचा पगार खूप जास्त आहे पण काम मात्र पगाराच्या तुलनेत काहीच नाही आहे, त्याला तुम्ही सिनिक्युअर असं म्हणाल, सिनिक्युअर. ठीक आहे, सो सिनिक्युअर, सिनिक्युअर, पगार जास्त काम कमी. लक्षात ठेवा हा वर्ड. तुम्हाला कधी लाईफमध्ये असा चान्स मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द फ्रेज विजिलंट अँड कॉशियस ऑब्झर्वेशन ऑफ इव्हेंट्स. विजिलंट अँड कॉशियस ऑब्झर्वेशन ऑफ इव्हेंट्स. विजिलंट म्हणजे काय असतं तर अतिशय सावधपणे केलेलं, कॉशियस म्हणजे काळजीपूर्वक केलेलं असं जे ऑब्झर्वेशन आहे एखाद्या इव्हेंटचं, त्याला काय म्हटलं जाईल. पहिला जो ऑप्शन आहे तो काय आहे, सर्कमस्पेक्शन, सर्कमस्पेक्शन. देन आहे अँक्शियस, देन आहे मेटिक्युलस अँड देन आहे थोरो. थोरो असं म्हटलं जातं याला. ठीक आहे, काही ठिकाणी तुम्हाला थर असं पण म्हणजे लिहिलेलं पाहायला मिळेल, बट उच्चार करताना थोरो असा केला जातो. सो इथे आहे आता सर्कमस्पेक्शन. सर्कमस्पेक्शन म्हणजे काय असेल, विजिलंट अँड कॉशियस ऑब्झर्वेशन ऑफ इव्हेंट्स. एखाद्या इव्हेंटचं जर तुम्ही खूप सावधपणे काळजीपूर्वक असं जर ऑब्झर्वेशन केलेलं असेल तर त्याला तुम्ही सर्कमस्पेक्शन असं म्हणाल. तर इन्स्पेक्शनवरून सुद्धा ते तुमच्या लक्षात आलं असतं आणि सर्कमस्टान्सेस आपण म्हणतो ना त्याच्यावरून पण लक्षात आलं असतं. सो हे दोन्ही अँगलनी हा शब्द तुम्ही रिलेट करू शकत होता याच्याशी. आता दुसरा जो वर्ड आहे तो आहे अँक्शियस. अँक्शियस म्हणजे काय असतो,
चिंतातूर. कधी होणार माझी एक्झाम, मग मी पास होईन का, मग म्हणजे मला चांगले मार्क्स मिळतील का, मग माझं सिलेक्शन होईल का, घोटाळा तर होणार नाही, कसं होणार. आय एम सो अँशियस, चिंतातूर. ठीक आहे. देन मेटिक्युलस. मेटिक्युलस म्हणजे काय असतं, काटेकोर. काटेकोर बरोबर लिहिले मी. येस, काटेकोर असतो किंवा एखादा चोखंदळ असतो. सो तुम्ही जर मेटिक्युलस असाल तर तुम्हाला अँशियस असायची गरजच नाही आहे. तुम्ही तुमच्या कामामध्ये काटेकोरपणा पाळलात तर तुम्हाला अँशियस व्हायची गरज आहे का, नो. देन थोरो म्हणजे काय असतो, तर परिपूर्ण. थोरो म्हणजे परिपूर्ण. ठीक आहे. सो इथे पण 4 वर्ड्स झाले. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द फॉलोइंग एक्सप्रेशन. वन हू डेझर्ट्स अ हाय रिलिजियस पोस्ट. आता इथे दिले डेझर्ट. डेझर्ट म्हणजे काय, डेझर्ट खायचं डेझर्ट आहे का, म्हणजे ते असतं ना जेवणानंतर, जेवणानंतरचा स्वीट पदार्थ, आय थिंक डेझर्ट. हां. आणि दुसरं डेझर्ट आपल्याला माहिती आहे, सहारा आहे, थर आहे, काय असतं ते असतं वाळवंट. आता इथे जे डेझर्ट आहे, डेझर्टचा अर्थ होतो त्याग करणे किंवा सोडून देणे एखादी गोष्ट. सो जो व्यक्ती हाय रिलिजियस पोस्ट म्हणजे धार्मिक त्याच्याकडे एखादं पद असेल आणि त्याचा तो त्याग करत असेल तर त्याच्यासाठी कुठला शब्द तुम्ही वापराल. ऑप्शन काय आहेत, अपोस्टेट, डेझर्टर, आता मी याचं प्रोनाऊन्सिएशन पाहिलं ना आपण, अपॉर्च्युनिस्ट म्हणतो. अर्थात ते दोन्ही योग्यच राहतील आणि मी जे ऐकलं ते होतं अपॉर्च्युनिस्ट. ठीक आहे, ते छान वाटलं, ते अपॉर्च्युनिस्टपेक्षा अपॉर्च्युनिस्ट छान वाटलं. देन टर्नकोट. आता पहा, अपोस्टेट म्हणजे काय असतं, हा शब्द पण झालेला आहे ज्यावेळेला आपण TCSचे काही PYQचे सेशन घेतलेत, इंग्लिशचे जे मी वोकॅबलरीचे सेशन घेतलेत त्याच्यामध्ये. हवं तर मी इंग्लिशसाठी एक सेपरेट प्लेलिस्ट बनवेन आपल्या चॅनलवरती, कारण बरेच जण फक्त इंग्लिशसाठी येतात आणि मग सगळे तलाठीचे एकत्रच मिळतात. सो इंग्लिश तुम्हाला इकडे, तुम्ही दुसरी एक्झामची तयारी करत असाल तर तिथे पण युजफुल राहील, त्याच्यामुळे मी त्याची सेपरेट प्लेलिस्ट बनवण्याचा प्रयत्न करते. सो अपोस्टेट मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं, जो धर्मभ्रष्ट असतो, जो स्वतःच्या धर्माचा त्याग करतो त्याला तुम्ही अपोस्टेट असं म्हणता. ठीक आहे. सो अपोजिट स्टेटमध्ये गेला असं लक्षात ठेवू शकता. अपोस्टेट, त्याने धर्मभ्रष्ट केला, तो अपोजिट स्टेटमध्ये गेला, अपोस्टेट. सो वन हू डिझर्ट्स अ हाय रिलिजियस पोस्ट, तो धार्मिक पोस्ट सोडतोय म्हणजे तो कोण झाला, अपोस्टेट. ठीक आहे. सो अपोस्टेट. देन दुसरा जो वर्ड आहे डेझर्टर. डेझर्टर कोण असतात माहिती आहे, ते भित्रे लोक जे की पळून येतात. जनरली जे सैन्यातून पळून आलेले असतात, म्हणजे भरती झाले पण ते पळून आले, त्यांना तुम्ही डेझर्टर असं म्हणू शकता. देन अपॉर्च्युनिस्ट म्हणजे संधी साधू असतात, तो वाला साधू नाही, जे साधू बाबा असतात तो वाला नाही, संधी साधू. अपॉर्च्युनिटी, संधी मिळाली की ग्रॅब करायची, किंवा संधी साधू या अर्थाने पण वापरला जातो की फक्त गरजेपुरतं किंवा त्याच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीत स्वतःसाठी काहीतरी शोधणार असं पण असतो. देन टर्न कोट म्हणजे दलबदलू, थोडक्यात एकदा असं एकदा तसं बोलणारा, किंवा एकदा बाजूनी बोलणारा एकदा त्याच्या विरुद्ध बोलणारा, त्या अर्थाने टर्न कोट असं म्हणजे हा जो वर्ड आहे तो वापरला जातो. सो अगेन इथे पण तुमचे 4 वर्ड्स झाले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द फ्रेज. द ॲक्ट ऑफ लुकिंग बॅक अपॉन पास्ट इव्हेंट्स एक्सपिरियन्सेस. पाठीमागे जे आपल्या लाईफमध्ये घडलेले काही घटना आहेत, जे काही अनुभव आहेत त्याच्याकडे पाहणं, त्या कृतीला काय म्हटलं जातं. क्रिटिकल, रेस्ट्रोस्पेक्शन, ॲनालिसिस, हिस्टॉरिकल. आता हिस्टॉरिकल तर तुम्हाला माहितीच आहे, हिस्टॉरिकल असतं ऐतिहासिक. हिस्टॉरिकल काय असतं, ऐतिहासिक. सो मग ऐतिहासिक म्हणजे मागच्या इव्हेंटकडे पाहणं असं असेल का, अनुभवांकडे पाहणं असेल का, तर अर्थातच नाही. ॲनालिसिस म्हणजे जे आपण नेहमी करतो, जे आपण सध्या पण करत आहोत, दॅट इज विश्लेषण. क्रिटिकल म्हणजे काय असेल, तर अर्थातच एखादा गंभीर टीकात्मक, किंवा काही वेळेला क्रिटिकल हा असा गोंधळाचा या अर्थाने पण वापरला जातो. मग उरला काय, रेट्रोस्पेक्शन. हाच आहे म्हणजे हेच आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. रेट्रोस्पेक्शन म्हणजे काय असतं, याच्यासाठी खूप सुंदर वर्ड आहे मराठीमध्ये, सिंहावलोकन. सिंहावलोकन म्हणजे मागे वळून पाहणे, जे काही म्हणजे आपल्या लाईफमध्ये घडलेल्या ज्या घटना असतात, जे काही एक्सपिरियन्सेस असतात त्यांचं सगळ्याचं अवलोकन करणं, दॅट इज सिंहावलोकन. रेट्रोस्पेक्शन. रेट्रोस्पेक्शन लक्षात कसं ठेवाल, स्पेक्शन इन्स्पेक्शन करायचं आहे, कशाचं इन्स्पेक्शन करायचं आहे, माझ्याच लाईफमध्ये घडलेल्या घटनांचं करायचं आहे. पण मग आता मी माझ्याच लाईफमध्ये पाठीमागे कसं जाऊ, मेट्रोनी जा, रेट्रोनी जा, मेट्रोनी जा, रेट्रो सिटीतल्या मेट्रोनी जा आणि इन्स्पेक्शन करून ये.
रेट्रोस्पेक्शन सिंहावलोकन. ठीक आहे, जे मराठी मीडियमचे आहे, ज्यांना इंग्लिशचं बिलकुल गंध नाही आहे त्यांच्यासाठी, ज्यांना माहिती आहे त्यांनी जे माहिती आहे तेच लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द वर्ड विच विल सबस्टिट्यूट द बोल्ड वर्ड ग्रुप ऑफ वर्ड्स. अ केअरफुल प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट लाईफ इज द नीड ऑफ द आवर. म्हणजे आपण असं म्हणतो ना की जे फॉरेस्ट लाईफ आहे, म्हणजे वनजीवन आहे, त्याचं संवर्धन करणं, प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन, संवर्धन आणि संरक्षण करणं ही काळाची गरज आहे असं. मग आता इथे जे दिलं केअरफुल प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन, याच्यासाठी कुठला वर्ड आहे जो त्याला सबस्टिट्यूट करेल, म्हणजे इथे वन वर्ड कुठला आहे तो आपल्याला शोधायचा आहे. सो मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, व्यवस्थापन असतं, बरोबर. एम्बार्कमेंट म्हणजे काय असतं, एम्बार्क करणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी प्रारंभ करणे असतं, किंवा हा वर्ड बऱ्याचदा विमानाच्या संदर्भात, जहाजाच्या संदर्भात जेव्हा आपण प्रवास वगैरे करतो त्या संदर्भात पण वापरला जातो. देन नेक्स्ट वर्ड जो आहे तो एन्हान्समेंट आहे. एन्हान्समेंट म्हणजे संवर्धन असतं, संवर्धन करणं किंवा एखाद्या गोष्टीची वाढ करणं. अँड देन उरतं कन्झर्वेशन. तर कन्झर्वेशन म्हणजे काय असतं, तर अर्थातच केअरफुल प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन. ज्यावेळी तुम्ही कन्झर्वेशन म्हणता त्याच्यामध्ये संरक्षण आणि संवर्धन या दोन्ही गोष्टी येतील. जर तुम्ही एन्हान्समेंट म्हणत असाल तर त्याच्यामध्ये संवर्धन येईल, बट व्हॅन यू से कन्झर्वेशन त्यावेळेला त्याच्यामध्ये संवर्धन आणि संरक्षण या दोन्ही गोष्टी येतील. प्रिझर्वेशन अँड प्रोटेक्शन दोन्ही गोष्टी येतील. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते या प्रश्नाचं बरोबर उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द वर्ड विच विल सबस्टिट्यूट द बोल्ड वर्ड्स group of words. Those who pass through the those who pass through this gate without permission will be prosecuted. म्हणजे जे विदाउट परमिशन घुसतील, तर आता जे विदाउट परमिशन घुसतात त्यांना काय म्हटलं जातं, मराठीत काय म्हणतो आपण, त्यांना म्हणतो घुसखोर. घुसखोर कारण त्यांनी परमिशन नाही घेतली आणि तसाच घुसला, दॅट इज घुसखोर. कारण घुस आपल्याला न विचारताच घुसते, शिरते, सो घुसखोर असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. देन आता मग इथे जर पाहिलं आपण, बायपासर्स, ॲब्स्कॉन्डर, थोरोफेअर्स की ट्रेस पासर्स. मग आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, बायपासर्स ॲक्च्युली इथे पासर बाय असा शब्द असतो. पासर बाय म्हणजे बाजूनी जाणारा, बाजूनी पास होणारा असा त्या अर्थाने वापरला जातो. ॲब्स्कॉन्ड आपण आय थिंक पहिल्याच याच्यामध्ये पाहिलंय. ॲब्स्कॉन्ड हा शब्द आपण पहिल्याच टेस्टमध्ये पाहिलेला आहे. ॲब्स्कॉन्डर काय असतो, जो न सांगता निघून जातो, न सांगता निघून जाणे, त्याला तुम्ही काय म्हणाल, ॲब्स्कॉन्डर असं म्हणाल. देन मग तुमच्याकडे उरतो थोरोफेअर्स आणि ट्रेस पासर्स. तर थोरोफेअर्स काय असतो, थोरोफेअर म्हणजे असतो मेन रोड, थोरोफेअर म्हणजे असतो मेन रोड. आणि जो स्ट्रेस पासर असतो तो कोण असेल मग, अर्थातच घुसखोर. आणि हेच असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर, विदाउट परमिशन जो पण पास होतो त्याला तुम्ही, पास होतो इन द सेन्स घुसतो, पास होणे, एक्झाममध्ये पास होणे नाही, म्हणजे तो तिथून शिरला, त्याला ट्रेस पासर असं म्हणाल. मग तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की कोण घुसलाय त्याला आम्ही ट्रेस करतो, ट्रेस पासर. नेक्स्ट क्वेश्चन, हर्क्युलिन. हर्क्युलिन मीन्स वॉट, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हर्क्युलिन ब्रँड पण आहे, बरोबर. हर्क्युलिन, शोईंग विकनेस, शोईंग लव्ह फॉर बर्ड्स, शोईंग ग्रेट स्ट्रेंथ, शोईंग रिगार्ड्स फॉर वुमन. तर हर्क्युलिन म्हणजे असतं जे की ग्रेट स्ट्रेंथ जे आहे, म्हणजे शोईंग ग्रेट स्ट्रेंथ असेल, किंवा मस्क्युलर अँड स्ट्रॉंग जे असतात, मस्क्युलर अँड स्ट्रॉंग, त्याच्यासाठी कुठला शब्द वापरला जाईल, हर्क्युलिन. ठीक आहे. नेक्स्ट, सिलेक्ट फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन बिलो ऑन द वर्ड ऑफ सिलेक्ट फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन बिलो वन वर्ड फॉर द फॉलोविंग एक्सप्रेशन असं असायला पाहिजे. वन वर्ड आहे ते, मी ऑन वर्ड मी विचार करायला लागले असं काय. सेट ऑफ रूम्स म्हणजे काय असतं, म्हणजे खूप सगळे रूम्स आहेत, तर रूम्सचा सेट आहे त्याला तुम्ही काय म्हणाल असा प्रश्न आहे. सूट, स्वीट, ब्लॉक, स्वीट. हा असतो सूट आणि हा असतो स्वीट. स्पेलिंग SUITE आहे, त्याचं प्रोनाउन्सिएशन स्वीट असं असतं, नॉट की
ना की सूट असं नसतं. ठीक आहे, हे मराठी इंग्लिश सगळं खिचडी झाले. सूट म्हणजे काय असतो, हा जो आपण घालायचा सूट असतो ना, मी इथे कपडे लिहिते पण तो घालायचा सूट जो असतो तो सूट. स्वीट म्हणजे काय असतं, तर सेट ऑफ रूम्सचा जो सेट असतो त्याला तुम्ही स्वीट असं म्हणतात. मग तुम्ही बऱ्याचदा हे ऐकलं असेल मूवीजमध्ये किंवा एखाद्या याच्यामध्ये सिरियलमध्ये वगैरे की स्वीट बुक केलेलं आहे, म्हणजे सेट ऑफ रूम्स त्याला म्हटलं जातं स्वीट. ब्लॉक म्हणजे जे तुम्ही बिल्डिंगचे ब्लॉक्स बघता ते सुद्धा असू शकतात किंवा ठोकळा. अँड देन स्वीट म्हणजे हा असतो आपला गोड पदार्थ, स्वीट. नेक्स्ट क्वेश्चन, आणि हा शेवटचा क्वेश्चन आहे अर्थातच या टेस्टमधला. चूज वन ऑफ द अल्टरनेटिव्स नियरेस्ट इन द मीनिंग. नियरेस्ट मीनिंग म्हणजे अगदी त्याच्या जवळपासचं मीनिंग. टू द कीवर्ड कुठला दिलेला आहे तुम्हाला, मेलॅव्हॅलंट. याला म्हटलं जातं मेलॅव्हॅलंट असं. ऑप्शन काय आहेत, एक्स्ट्रीमली व्हायलंट, विशिंग एव्हिल टुवर्ड्स अदर्स, इन पुअर व्हॉइस, इनसेन. आता पहा, इनसेन म्हणजे असतं वेडा. ठीक आहे, एखादी व्यक्ती वेडी असते किंवा पागल असते, तिच्यासाठी इनसेन हा शब्द वापरला जातो. इन पुअर व्हॉइस अर्थातच येणार नाही. आता पहिल्यांदा तर मेलॅव्हॅलंट म्हणजे काय असतं ते समजून घेऊया. एखादी व्यक्ती असते ना, म्हणजे तिला असं वाटतं की इतरांना त्रास द्यावा. ठीक आहे, सो हॅव्हिंग ऑर शोईंग अ विश टू डू एव्हिल थिंग्स और टू डू हार्श थिंग्स, टू हार्म अदर्स. दुसऱ्यांना त्रास द्यायचा आहे, दुसऱ्यांना काहीतरी असं हे होईल, हर्ट होईल असं काहीतरी करायचं आहे. दॅट इज मेलॅव्हॅलंट. सो विशिंग एव्हिल टुवर्ड्स अदर्स म्हणजे एव्हिल अशा काहीतरी म्हणजे गोष्टी ज्या वाईट आहेत इतरांसाठी त्या करण्याची इच्छा असणं, त्याला तुम्ही मेलॅव्हॅलंट असं म्हणाल. एक्स्ट्रीमली व्हायलंट तर नाही येणार. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की म्हणजे आय एम सॉरी टू यूज दिस वर्ड, बट आता मराठी भाषा आपण वापरतो मेलॅव्हॅलंट. जसं मी सांगितलं होतं याच्यामध्ये सायन्समध्ये मला आता टॉनिक, मेलाटॉनिन असं काहीतरी एक आय थिंक हे आहे आपल्या बॉडीमध्ये की ज्याच्यामुळे आपल्याला झोप येते असं काहीतरी आहे. मला एक्झॅक्टली एक्सप्लेन नाही करता येते, सायन्सच्या क्लासमध्ये मी ते खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे. तर मेलाने टॉनिकच नाही पिलं म्हणून झोप नाही येते असं एक ते होतं, ती ट्रिक होती. तसंच जरी ते मला मेलॅव्हॅलंट. ठीक आहे, सो लक्षात येईल की म्हणजे जे लोक इतरांना त्रास देतात त्याला मराठी भाषेमध्ये आपण असेच वर्ड वापरतो आपण, नाही म्हणजे आपले घरचे वगैरे वापरतात. तर त्या पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता, मेलॅव्हॅलंट. ठीक आहे, सो इथे जे आहे ते तुमचे 25 वर्ड्स या टेस्टमधले कंप्लीट झालेले आहेत. नॉट ओन्ली 25 वर्ड्स, 25 क्वेश्चन्स अँड मोर दॅन 45 वर्ड्स झाले असतील, कारण खूप प्रश्न असे होते की जिथे तुमचे 4 शब्द झालेले आहेत. म्हणजे एक प्रश्नवाला तर आहेच, बट 3 जे इतर ऑप्शन आहेत ते पण होते, तर ते पण झालेले आहेत. सो आपली टेस्ट 1 झालेली आहे, टेस्ट 2 झालेली आहे. ही टेस्ट 2 होती, म्हणजे टेस्ट 2चं एक्सप्लेनेशन होतं. ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते, टेस्ट 1 जी आहे ती टेलिग्रामवरती सेंड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि पहिली टेस्ट तिथून ओपन करा. पहिल्यांदा ती सॉल्व करा, देन तुम्ही इकडे या चॅनलवरती आणि इथला जो एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आहे तो पहा. तुमच्या ते जे वर्ड्स आहेत म्हणजे तिथे झालेले 40+ वर्ड्स, इथे झालेले 40+ वर्ड्स, म्हणजे मी थोडे कमीच करते बट जास्त वर्ड्स झालेत. सो इथेच जर तुमचे 80 वर्ड्स झाले असतील 2 टेस्टमध्ये, देन अगेन 2 टेस्ट होणार आहेत. असे तुमचे मोर दॅन 160 वर्ड्स जे आहेत ते तुमचे इथेच कवर होतील. आणि प्लस मी ऑलरेडी काही लेक्चर्स घेतले तिथूनही तुमचे बरेचसे वर्ड होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचे हे वर्ड्स केवळ होत नाहीत, म्हणजे जसं तुम्ही रीड करता आणि सोडून देता तसं नाही होते. हे तुम्हाला आठवेल, जेव्हा एक्झाममध्ये प्रश्न येईल ना तुम्हाला आठवेल. जे मी सांगितले ना, गॅरंटी मी देऊ शकते या गोष्टीची की तुम्हाला तसंच्या तसं ते वर्ड्स जे आहेत ते तिथे आठवतील की याचं एक्सप्लेनेशन असं असं दिलं होतं. त्यामुळे जर टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर तो जॉईन करा आणि टेस्ट पहिल्यांदा सॉल्व करत जा. पुढची जी टेस्ट आहे ती पण मी लगेच लेक्चर झालं की पाठवून देईन. सो 3rd टेस्ट, देन 4th टेस्ट, असे आपण 100 मार्क्सची टेस्ट घेतो आहोत 1 वर्ड सबस्टिट्यूशनवरती. आणि त्याच्यानंतर मग इंग्लिश ग्रामरचे जे इतर टॉपिक आहेत जसे की चेंज दी व्हॉइस असेल किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल किंवा टेन्सवरती पण रिक्वेस्ट करताय स्टुडंट, तर त्याच्यावरती पण पहिल्यांदा टेस्ट देईन मी आणि मग परत त्या टेस्टचं ॲनालिसिस या फॉर्मॅटमध्ये लेक्चर घेईन. आणि होईल काय की तुम्ही लोक पण अभ्यासात राहाल. असं नाही होणार की केवळ म्हणजे इथे लेक्चरला आलात आणि झालं, असं नाही होतं. तुम्ही तुमचा अभ्यास पण कराल, टेस्ट सोडवत आहे तर तुम्हाला पण थोडंसं वाटतं की अरे हां म्हणजे माझे मार्क्स कुठे जात आहेत हे तुम्हाला कळेल की का चुकतंय,
कशामुळे चुकतं, आणि असं जर तुम्ही केला अभ्यास तर तुमचा तो जास्त काळ लक्षात सुद्धा राहील. हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला किंवा हे लेक्चर कसं वाटलं हे मला न विसरता सांगा, कारण तुमचा फीडबॅक हीच माझ्यासाठी संजीवनी बुटी आहे. कारण त्या फीडबॅकमधून एवढी एनर्जी मिळते की पुढचं लेक्चर करायला आपोआप उत्साह येतो. त्यामुळे फीडबॅक नक्की देत जा. आणि युजफुल वाटत असेल लेक्चर, हेल्पफुल वाटत असेल की खरंच याचा मला एक्झामसाठी फायदा होईल, तर लाईक आणि त्यासोबत शेअरसुद्धा करत जा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आधीपासून चॅनल पाहता पण सबस्क्राईब केलं नाही आहे तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नेक्स्ट लेक्चर जे पण येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल. ठीक आहे. सो लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. लेक्चर कसं वाटलं ते सांगा. थँक्यू.